नेमकं काय म्हटलं आपण बघूया। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नचरापूर परिसरात 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं। सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या पण सांगावी, कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। पुढे ते त्यांच्या एक्सपोस्टमध्ये असं म्हणतात की महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढतंय, ते तर वर्षागणिक वाढतंय। याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाहीये आणि यामध्ये घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरती लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या पण आल्या। पुढे ते त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हणतात की ही तत्परता स्त्रियांचं मुलींचं शोषण करणाऱ्या विरोधात सरकार का दाखवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पुढे ते म्हणतात या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच, पण अशा घटना वारंवार का घडतायत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाची, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्याच महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडतायत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। आणि पुढे ते म्हणतात अशी घटना घडली की जनतेच्या मनात रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो असं म्हणत सरकारवर देखील त्यांनी टीका केली आहे। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावरती आपण कधी बोलणार आहोत का असा सवाल त्यांनी या ट्विटमध्ये उपस्थित केला। आणि पुढे ते असं म्हणतात की या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाहीये असं ते त्यांच्या एक्सपोस्टमध्ये म्हणतात। पुढे ते म्हणतात कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाहीये, अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेल्या लक्षावरती त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केलाय। भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावरती आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने करावं अशी मागणी देखील त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये केली आहे।